जय शिवराय मित्रांनो, नमस्कार. हे आहे जयप्रकाश ट्रेडर्स अँड हार्डवेअर्स निपाणी. तानाजी बांबरे जो माझा मित्र आहे आमच्याच गावचा, त्यानं यावर्षी 12 ते 15 लाखाच्या बजेटचा बंगला बांधला आहे. बंगल्याचं स्लॅबचं काम पूर्ण झालं आहे आणि आतील किरकोळ कामं सुरू झालीत. मग त्याचा मला फोन आला. तो म्हणला, विंडोला लागणाऱ्या सगळे सळी आणि बाकीचं मटेरियल खरेदी करायचं आहे. हा तानाजी बांबरे आहे, हिरव्या टी-शर्टमध्ये दिसतोय तो. आणि तो म्हटला, निपाणला जाऊया आणि स्टील घेऊन येऊया. चल म्हटलं. 2-3 दुकानामध्ये चौकशी केली तर त्याला पॉलिश बार घ्यायचे होते, कुठंच मिळाले नाहीत. मग शेवटी आम्ही ह्या जयप्रकाश ट्रेडर्स अँड हार्डवेअर्स या दुकानामध्ये आलो. तिथं चौकशी केल्यानंतर सगळं मटेरियल मिळणार आहे याची खात्री झाल्यानंतर त्यानं सगळं मटेरियल खरेदी केलं. मग स्टील घरी न्यायचं म्हटल्यानंतर टेम्पो पाहिजे. मग इतर लोकांना कॉल करण्यापेक्षा म्हटलं आपल्या गावचा संतोष सूर्यवंशी जो आहे त्याला कॉल करूया. संतोषला फोन केल्यानंतर संतोष अवघ्या 10 मिनिटांमध्ये दुकानाजवळ आला. हा संतोष टेम्पोमध्ये दिसतो तो. त्याला म्हटलं टेम्पो रिव्हर्समध्ये घेऊन लाव. आणि टेम्पो रिव्हर्समध्ये घेऊन लावल्यानंतर संतोषनं त्या दुकानदारांच्या कामगारांच्याकडून सळ्या टेम्पोमध्ये भरून घेतल्या. तोपर्यंत तानाजी ऑफिसमध्ये गेला आणि त्यानं झालेलं सगळ्या बिलाचं पेमेंट पेड केलं. आणि संतोषला आम्ही सांगितलं, तू सळी घेऊन राजूकडे जा, चांदोलीतला राजू जो विंडोचं काम करणार आहे, आणि आम्ही मग बाकीचं किरकोळ मटेरियल जे घ्यायचं आहे ते घेऊन येतो. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की खानदानी श्रीमंती किंवा जमीन जुमला भरपूर असणाऱ्यांना किंवा पैशांचा सोर्स बरेच मार्ग असणाऱ्यांना बंगलं बांधणं अवघड नाही. पण तानाजीचं खास करून कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कारण का अवघी 30 ते 40 गुंठ जमीन असून देखील आपल्या जिद्दीच्या आणि चिकाटीच्या जोरावरती एवढा मोठा बंगला बांधण्याचं धाडस त्यानं केलं. हे खरोखरच कौतुक करण्याचं आणि वाखाणण्याजोगं आहे. खरोखरच तानाजीला मानलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने सळी घेऊन आम्ही आलो गावी. धन्यवाद.